संतांची भूमी म्हणून कीर्ती मिळालेल्या आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले. त्यातील एक संत म्हणजे मोरया गोसावी. श्री मयुरेश्वराचे अवतार म्हणून त्यांना आजही महाराष्ट्रात गणपत्य संप्रदायाचे प्रचारक मानले जाते. खडतर तपश्चर्येने मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्याकडे बघितल्यावर ते साक्षात मोरयाच वाटत. बघता बघता त्यांची महती सर्वत्र पसरली व त्यांच्या भेटीसाठी अनेक लोक गावागावातून येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढू लागली. म्हणून त्यांनी आपले वास्तव्य मोरगावपासून 60 मैल दूर चिंचवड येथे हलवले व ते चिंचवड येथून मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेण्यास नियमित येत असत. त्या संकष्टी चतुर्थीला मोरया चिंचवड येथून मोरगावला दर्शनासाठी गेले असता त्यांना संध्याकाळी पोचायला उशीर झाला व मंदिर देखील बंद झाले. म्हणून ते मंदिराच्या बाहेरच दरवाजाजवळ झोपी गेले. त्यावेळी त्यांना झोपेत साक्षात गणपतीने दृष्टांत दिला. माझ्या दर्शनासाठी तुला इतके लांब येण्याची गरज नाही. मीच तुझ्याजवळ चिंचवडला येईन. एके दिवशी खऱ्या नदीत स्नान करीत असताना त्यांना तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती मिळाली. त्यांनी त्याची प्रतिष्ठापना त्यांच्या घराशेजारीच केली. तेथे एक गणपतीचे मंदिर बांधले व उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. या मंदिरामध्ये त्यांनी नियमितपणे गणपतीची पूजा अर्चा तसेच भजन कीर्तन सुरू केले. हळूहळू हे मंदिर म्हणजे एक तीर्थस्थानच बनले. मयुरेश्वराची आराधना करताना मंगलमूर्तींनी प्रकट होऊन मोरया गोसावींना वरदान दिले, भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मोरया गोसावी यांची कीर्ती छत्रपती घराण्यापर्यंत पोहोचली होती. त्यांना छत्रपती घराण्याकडून तसेच अनेक छत्रपतींच्या सरदाराकडून भरपूर देणग्या तसेच इनाम मिळाले होते. गणेश भक्ती योग व लोकसेवेमध्ये मग्न असलेल्या मोरया यांना पुन्हा एकदा भगवान गणेशांनी गृहस्थ आश्रमाची होण्याची आज्ञा दिली. परंतु इच्छा नसताना देखील उतार वयात त्यांनी पुनवाळे गावाच्या गोविंदराव कुलकर्णी यांच्या उमा नामक कन्येबरोबर विवाह केला. यथावकाश त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्यांचे नाव त्यांनी चिंतामणी असे ठेवले. चिंतामणी आपल्या वडिलांप्रमाणेच एक योगी आणि साक्षात्कारी पुरुष होते. त्यांच्या सात्विक व साधूसारख्या आचरणामुळे लोक त्यांना देवा असे म्हणत. 1483 मध्ये मार्गशीर्ष वद्य षष्ठी या तिथीस मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. यात देखील उपलब्ध माहिती भिन्नता आढळून येते. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी सर्व कारभार त्यांचे पुत्र चिंतामणी याच्याकडे सोपविला होता. समाधी घेतेसमयी ते पद्मासन घालून गणेश पुराण हाती घेऊन दोन्ही बाजूस समय लावून समाधीच्या ठिकाणी आसनस्थ झाले होते. ते ठिकाण त्यांनी बाहेरून बंद करावयास सूचना चिंतामणीस दिल्या. अशा या थोर संताचे वयाच्या साधारणतः 186व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली.